बीडच्या गेवराईत रातोरात उभारलेला शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागी हलवण्यात येणार आहे। शिवाजी चौकातनं प्रस्तावित जागेत शिवरायांचा पुतळा नेण्यात येणार असल्याचं कळतंय। दरम्यान विनापरवानगी पुतळा उभारल्याप्रकरणी गेवराईमध्ये 25 शिवप्रेमींवर गुन्हा दाखल झालाय। या पुतळ्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। शिवप्रेमींशी चर्चा करून शिवरायांचा पुतळा हलवण्यात येईल अशी माहिती नगर परिषद सीईओ विक्रम मांडुरके यांनी दिलेली आहे। आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाकडून सूत्रांकडून मिळते। सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोर कमिटी बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोर कमिटी सदस्य उपस्थित होते। तसंच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम इथे राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।